क्रीडा विभागाला 21 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या हर्ष क्षीरसागरने गेल्या 6-7 महिन्यामध्ये 6 ते 7 कोटी रुपये मौज मजेसाठी उडवलेले आहेत. पोलीस तपासामध्ये ही बाब समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसलेला आहे. आणखी त्याची चौकशी सुरू आहे. मौज मजेसाठी काय काय त्यांनी केलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर शहराचे पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी सर आहेत. एवढ्या मोठ्या संख्येनं मौज मजा त्यांनी केलेली आहे. नेमकं पोलीस तपासामध्ये तुमच्या तपासामध्ये काय काय समोर आलेलं आहे सर? आरोपीनं सुरुवातीला त्याच्या 4 अकाउंटवरती रक्कम घेतलेली आहे आणि त्या 4 अकाउंटवरून नंतर इतर अन्य अकाउंटला ट्रान्सफर झाले आहेत. त्याच्यामध्ये काही नातेवाईक आहेत, त्याचे काही मित्र आहेत, काही इतर व्यक्ती आहेत. त्याच्यासोबतच सराफाच्या अकाउंटला काही रक्कम ट्रान्सफर झालेली आहे. मेक माय ट्रिपवरून काही ट्रान्झॅक्शन्स झालेले आहेत. आयफोन खरेदी केलेला आहे. चैनीच्या इतर वस्तू काही खरेदी केलेल्या आहेत. त्याच्या एका मैत्रिणीच्या अकाउंटलासुद्धा काही रक्कम ट्रान्सफर झालेली आहे. एक BMW कार, BMWची बाईक, मित्राच्या नावे पण एक SUV गाडी खरेदी केलेली आहे. अशा यासोबतच आणखीन इतर आमचे बँक स्टेटमेंट्स काढणं आमचं सुरू आहे. त्याच्यात इतर आमचे सविस्तर आणखीन तपास सुरू आहे. या तपासासाठी आम्ही 5 पथकं तयार केलेली आहेत. लवकरच आम्ही आरोपी अटक करत आहोत. मौज मजेसोबत चैनीच्या वस्तूही त्यांनी खरेदी केल्या आहेत. कुठं बाहेर परदेशामध्ये गेल्याचं काही नोंदी आढळल्यात का? काही मेक माय ट्रिपवर साधारणतः एक 7-8 लाख रुपयाचाही खर्च झाला असल्याचं दिसून येते. त्याबाबत आमचा सविस्तर तपास सुरू आहे. डिटेल्स आमच्याकडं तपासामध्ये घेतली जातील. काही हॉटेल्स पण बुक झालेले आहेत. हो, त्याची संख्या काय? डिटेल्स पूर्ण चेक केल्यानंतर संख्या कळेल त्याच्यामध्ये. सर, आता हे सगळं समोर आल्यानंतर तो मात्र सापडत नाही. त्याच्या तपासासाठी कुठे कुठे किती पथकं आपण पाठवलेली आहे? तपासामध्ये आम्ही 5 पथकं तयार केलेली आहेत. पथकं रवाना पण झालेली आहेत आणि लवकरच आरोपी आमच्या हाती लागेल. एक शेवटचा प्रश्न सर, केवळ हर्ष क्षीरसागर इतकाच नाही तर यामागे बरीच मोठी साखळी असू शकते. बडे मासे असा शब्द सातत्यानं उच्चारला जातो, चर्चेला जातोय. त्या संदर्भात काही तपास करतायत? तपासामध्ये आम्हाला ज्या ज्या बाबी निष्पन्न होतील त्या सर्व अँगलनं आम्ही तपास करत आहोत. ज्याप्रमाणे तपासात निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल. सर, थँक्यू. म्हणजे पोलीस सखोल तपास करतायत. म्हणजे या प्रत्येक टप्प्याचा सखोल चौकशी करून नेमकं काय काय सापडतं याची तपासणी पोलिसांकडून होते आहे. मात्र या सगळ्या तपासणीमध्ये हर्ष क्षीरसागरने गेल्या 6-7 महिन्यामध्ये पैसा जो खर्च केला तो अमाप पैसा खर्च करताना त्यांनी शाही बडेजावपणा जे करायला पाहिजे होता तो केलेला दिसतो आहे. आणि त्यामुळं आत्ता ज्यावेळेस हे सगळं समोर आल्यानंतर तो पैसा तो परत कसा करेल हा एक प्रश्न आहे. मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांच्यासोबत आणखी कोण अधिकारी कर्मचारी आहेत हेही पाहावं लागणार आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.